श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. उद्या आहे 23 मे 2024 आणि वार देखील गुरुवार आहे. तर उद्या आहे वैशाख पौर्णिमा. या दिवशी श्री विष्णू व माता लक्ष्मी यांची पूजा करायची आहे. गुरुवार म्हटलं तर माता लक्ष्मीचा दिवस आहे. बघा, ज्या ज्या घरात माता लक्ष्मी आणि विष्णूंची पूजा केली जाते, तिथे सेवा केली जाते ना, त्या घरात पैशाचा प्रश्न कधीच राहत नाही. हा अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे. तसेच गुरुवार म्हटलं तर आपल्या स्वामी महाराजांचा देखील दिवस आहे. त्यामुळे या दिवशी त्यांची देखील सेवा होणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर वैशाख पौर्णिमा या दिवशी अनेक शुभयोग जुळून आलेले आहेत. पौर्णिमेला सुरुवात ही बुधवार म्हणजेच आज संध्याकाळपासून 6:47 होणार आहे आणि उद्या गुरुवारी संध्याकाळी 7:22 ही पौर्णिमेचा काळ असणार आहे. वैशाख पौर्णिमेला काही शुभयोग देखील जुळून आलेले आहेत. वैशाख पौर्णिमेलाच बुद्ध पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं. वैशाख पौर्णिमेला गजलक्ष्मी राजयोगसह अनेक शुभयोग असणार आहे. सर्वार्थ सिद्धी योग, शिवयोग देखील आहे. तर असा हा अत्यंत महत्त्वाचा असा दिवस आहे. याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बघा, वैशाख पौर्णिमा या दिवशी पौर्णिमेला आपण दर पौर्णिमेला घरी सत्यनारायण पूजा करत असतो. तशीच तुम्ही या पौर्णिमेला बुधवारी संध्याकाळी ही पूजा करू शकता किंवा गुरुवारी म्हणजेच उद्याही करू शकता. परंतु ही पूजा पौर्णिमेच्या काळातच करायची आहे. त्याचबरोबर लक्ष्मी देवी व विष्णुदेवांचीही पूजा, काही सेवा देखील करायच्या आहेत. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करणं शुभ मानलं जातं. ही वैशाख पौर्णिमेची तिथी या सर्व पूजेसाठी अतिशय शुभ मानलेली आहे. कारण या दिवशी काही शुभयोग देखील आहेत. त्यामुळे ही तिथी अत्यंत महत्त्वाची आहे. तुमच्याकडे बघा, विष्णूंचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल, नसेल तर काहीच हरकत नाही. श्रीरामांचा जरी फोटो असेल, तोही नसतील तर बाळकृष्णाची मूर्ती किंवा फोटो असेल तर तुम्ही पूजा करू शकता. तोही नसेल तर अगदी आपल्या स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती तर नक्कीच असणार आहे, तर तिची देखील तुम्ही पूजा करू शकता. त्याचबरोबर या दिवशी दानाला देखील अतिशय महत्त्व आहे. या दिवशी तुम्ही काहीही यथाशक्ती जे तुम्हाला शक्य होईल ते या दिवशी तुम्ही दान करायचं आहे. अगदी फळं दान करा, एखादी मिठाई तुम्ही दान करू शकता. एखादी गरजूला जर कपड्याची गरज असेल तर तुम्ही कपडे देखील दान करू शकता. छत्री दान करू शकता. अगदी चप्पल देखील तुम्ही दान करू शकता. परंतु प्लॅस्टिकची चप्पल सोडून दुसरी कुठलीही तुम्ही चप्पल दान करू शकता. त्याचबरोबर पाण्याने भरलेला एखादा माठ तुम्ही दान करू शकता. तुम्ही जे काही तुम्हाला शक्य होईल ना, ती गोष्ट या दिवशी तुम्ही दान करायची आहे. अगदी खाण्याच्या जरी वस्तू तुम्ही दान केल्या ना तरी चालणार आहे. या दिवशी दानाला अत्यंत असं महत्त्व आहे. त्याचबरोबर यानंतर तुमच्याकडे श्रीयंत्र जर असेल ना तर तुम्ही त्यावर कुंकुमार्चन सेवा करायची आहे. आणि श्रीयंत्र जरी नसेल तर काहीच हरकत नाही. तुमच्याकडं देवीचा टाक असेल किंवा फोटो असेल, यावरही तुम्ही कुंकुमार्चन सेवा नक्की करायची आहे. ही अत्यंत अशी प्रभावी आणि देवीची आवडती अशी सेवा आहे. ही प्रत्येक महिलेनी करायलाच हवी आणि अनुभव घेऊन पहा. अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे. ही सेवा करत असताना तुम्ही 99 मंत्र म्हणू शकता किंवा अगदीच तो नाही जमला तर ओम नमो महालक्ष्मी नमः नमो नमः, ओम नमो महालक्ष्मी नमः नमो नमः हे म्हणायचं आहे. आणि जेव्हा नमो नमः म्हणणार आहात म्हणून झाल्यावर
तुम्हाला कुंकवाने या टाक असो किंवा फोटो असेल किंवा तुमच्याकडे काही श्रीयंत्र जे काही असेल त्यावर कुंकवाने अभिषेक करायचा आहे. आणि ही सेवा करायला अजिबात चुकवू नका. बघा, ही सेवा करत असताना त्याचबरोबर विष्णू सहस्रनामाचा पठण या दिवशी तुम्हाला करायचं आहे. व्यंकटेश स्तोत्र देखील म्हणायचं आहे. श्री सुक्तम म्हणायचं आहे. बघा, तुम्हाला नाही म्हणायला जर नाही ना वेळा भेटला तर तुम्ही किमान श्रवण जरी केलं ना तरी चालणार आहे. परंतु ही सेवा अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे. नक्की करून अनुभव घेऊन पहा. यानंतर तुम्हाला विष्णू गायत्री मंत्र 16 वेळा म्हणायचा आहे. लक्ष्मी गायत्री मंत्र 16 वेळा म्हणायचा आहे. कुबेर मंत्र 16 वेळा म्हणायचा आहे. तसेच तुमची कुठलीही कुळदेवी असो, बघा कुठली जी कोणती असेल ती, तरी देखील तुम्हाला 99 मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय नमः या मंत्राचा जास्तीत जास्त जितका जमेल तितका या दिवशी तुम्हाला जप करायचा आहे. तुम्ही 108 वेळा करू शकता किंवा अधिकही करू शकता. जितकी सेवा करता येईल ना तितकी आपल्याला करायची आहे. अत्यंत वैशाख पौर्णिमा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. या दिवशी तुम्हाला जितकी सेवा करता येईल ना त्याचं फळ तेवढंच सेवा करा. त्याचं पुण्य, त्याचं फळ तुम्हाला त्वरित मिळणार आहे. भगवान विष्णू हे सर्व जगाचे पालन करता आहे. म्हणून श्री विष्णू यांची पूजा जिथे होते ना तिथे कसलीच कमतरता अशी भासत नाही. त्या घरात नेहमी सुख, समाधान आणि आनंदी वातावरण असतं. जो काही घरात पैसा येत असतो ना त्या पैशात खाऊन पिऊन समाधानी आणि आनंदात असतात. एवढं हे प्रभावी ह्या सेवा आहेत. रोज ह्या सेवा बघा, एवढ्या सेवा करणं खरंच आपल्याला शक्य नसतं. कोणाला ऑफिस असतं तर कोणाला लहान मुलं असतं. त्यामुळं काही ना काही समस्या असतातच. सांसारिक माणूस आपण आहोत म्हटलं तर समस्या ह्या असणारच. पण जेव्हा जेव्हा असा काही दिवस या सेवेचा काळ येतो ना तेव्हा या सेवा नक्कीच आवर्जून करा. ज्यांना शक्य होईल त्यांनी उद्या दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पठण नक्की करा. हे शक्य नसेल तर काहीच हरकत नाही. तुम्ही कनकधारा स्तोत्र पठण करू शकता. तेही शक्य होत नसेल तर तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्र पठण 11 वेळा नक्की करा. बघा, दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पठण करणं शक्य नसेल तर सिद्धकुंजिका स्तोत्र पठण केलं ना तरी देखील तुम्हाला दुर्गा सप्तशती पठण केल्याचं पुण्य, तेवढंच फळ तुम्हाला ह्या सिद्धकुंजिका स्तोत्र पठण केल्यानं मिळणार आहे. त्यामुळं जेवढ्या शक्य होईल ना तेवढ्या जास्तीत जास्त सेवा करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. कारण हा शुभयोगावर, शुभ वेळेवर तुम्ही जेवढ्या सेवा करताना त्याचा परिणाम, त्याचं पुण्यफळ हे बघायला मिळतं. त्याचबरोबर सत्यनारायण करायला अजिबात चुकवू नका. बघा, आज संध्याकाळी करा किंवा उद्या देखील करा. परंतु हा पौर्णिमेच्या काळातच करायचे आहे. त्यामुळे तुम्ही आवर्जून या सेवा नक्की करा. जेवढ्या सेवा करण्याचा प्रयत्न करता येईल ना तेवढा जास्तीत जास्त प्रयत्न करा. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.